नमस्ते। कोविड-19 ये विषाणु का प्रादुर्भाव देखते हुए जो यूनिवर्सिटी एग्जामिनेशन के लिए गवर्नमेंट की तरफ से जो भी यहाँ पे रिकमेंडेशंस दिए गए थे, उसके संदर्भ में स्टूडेंट्स के मन में बहुत सारी शंकाएं थी और वो शंकाओं का निरसन करना ये बहुत ही इम्पोर्टेंट था और उसीलिए हम लोग नमस्ते। कोविड-19 ये विषाणु का प्रादुर्भाव देखते हुए जो यूनिवर्सिटी एग्जामिनेशन के लिए गवर्नमेंट की तरफ से जो भी यहाँ पे रिकमेंडेशंस दिए गए थे, उसके संदर्भ में स्टूडेंट्स के मन में बहुत सारी शंकाएं थी और वो शंकाओं का निरसन करना ये बहुत ही इम्पोर्टेंट था और उसीलिए हम लोगों ने ये एक सेशन आज यहाँ पे आयोजित किया है, जिसमें हम लोग जो क्वेश्चंस स्टूडेंट्स के दिमाग में है यूनिवर्सिटी एग्जामिनेशंस को लेके उसके आंसर देना चाहेंगे। आज हमारे बीच में अमरावती यूनिवर्सिटी के एग्जामिनेशन एंड इवैल्यूएशन डिपार्टमेंट के डायरेक्टर डॉक्टर एच.आर. देशमुख सर अवेलेबल है। साथ ही में हमारे साथ डॉक्टर नीलेश कासट सर भी उपस्थित है, लवली मुतनेजा सर उपस्थित है, अंकित मुने सर उपस्थित है और हम लोगों ने सभी कॉलेजेस से, पूरे यूनिवर्सिटी में इंजीनियरिंग कॉलेजेस जितने हैं, उनसे बच्चों से क्वेश्चंस हर एक हमारे प्राध्यापकों के माध्यम से यहाँ पे बुलाए हैं और वो क्वेश्चन के आंसर्स हम आज एच.आर. देशमुख सर के माध्यम से यहाँ पे सॉल्व करने की कोशिश करेंगे, जिससे कि आपके मन में जो भी शंकाएं होंगी वो दूर हो जाएंगी और एग्जामिनेशंस जो हमें आगे लेनी है, कंडक्ट करनी है या जो भी प्रोसेस होगा उसको जानने में हमें सुविधा। तो आइए शुरू करते हैं हमारे क्वेश्चन से। सर, इस बार जो गवर्नमेंट के रिकमेंडेशंस आए हैं कोविड-19 को देखते हुए, तो इंजीनियरिंग एग्जामिनेशन का पैटर्न क्या होने वाला है? विद्यार्थी मित्रों, नमस्कार। प्रथम मी डॉक्टर दीपक खालसा उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापकांचे या ठिकाणी खरोखर आभार व्यक्त करतो, कारण कोविड-19च्या प्रादुर्भावावर 8 मे 2020 रोजी जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला परीक्षा कशा कंडक्ट करायच्या या संदर्भामध्ये एक पत्र प्राप्त झालं। आता त्या पत्राच्या अनुषंगाने थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी सांगतो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे परीक्षा कशा कंडक्ट करायच्या या संदर्भामध्ये एक 6 मार्च 2020 रोजी माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्रातले सगळे कुलगुरू, उच्च व तंत्रचे संचालक यांची एक सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये असं ठरवण्यात आलं की या पार्श्वभूमीवर, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या या संदर्भामध्ये एक समितीचं गठन आपण केलं पाहिजे आणि त्याच दिवशी 6 तारखेला एका समितीचं गठन झालं उच्च व तंत्र शिक्षण खात्यातर्फे। त्यामध्ये 6 सदस्यीय समिती होती आणि त्या 6 सदस्यीय समितीनं जवळजवळ 3 वीक काम केल्यानंतर त्या समितीच्या शिफारशी सरकारनं जशाच्या तशा स्वीकारल्या आणि त्या स्वीकारल्यानंतर 8 मे रोजी त्या शिफारशींवर उचित कार्यवाही करण्याची जबाबदारी ही विद्यापीठावर दिली। आज तुम्ही जर बघितलं तर त्या शिफारशींमध्ये काय आहे आणि त्या शिफारशी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या, विद्यार्थ्यांनी वाचल्या सुद्धा आणि त्या शिफारशींचं वाचन करताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या। त्या शंकांना उत्तर देण्यासाठी म्हणून या ठिकाणी या टीमनं सगळ्या महाविद्यालयामधील प्राध्यापकांकडे आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न हे एकत्रित केले आणि प्रश्न एकत्रित केल्यानंतर त्या बरेच प्रश्न त्यामध्ये रिपीटेड सुद्धा होते, तर त्याचं सॉर्टिंग करून या ठिकाणी जे डिफरंट क्वेश्चन्स आहे त्या जे काही डिफरंट क्वेश्चन असतील त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी आज करतोय। तर आपल्याला माहिती आहे, तुम्ही जर त्या शिफारशीचं जर वाचन केलं तुम्हाला असं लक्षात येईल की 3 गोष्टी त्या शिफारशीमध्ये दिल्या आहेत। पहिली गोष्ट त्यामध्ये अशी आहे की जे विद्यार्थी अंतिम सत्राला आहे, आता आपण इंजिनिअरिंग बाबतचे प्राध्यापक असल्यामुळे आणि क्वेश्चन इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये असल्यामुळे
आपण एक्झाम्पलच हे इंजिनिअरिंगचं घेऊ. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुन्हा एक गोष्ट या ठिकाणी नमूद करतो, त्या शिफारशीमध्ये ह्या शिफारशी उच्च व तंत्र शिक्षण मध्ये येणाऱ्या सगळे अभ्यासक्रमाला, BA असो, BCom असो, BSc असो, जे काही अभ्यासक्रम असतील विद्यापीठामध्ये चालणारे, आणि या शिफारशी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागू आहे हे प्रथम या ठिकाणी नमूद करतो. तर आपण आता एक्झाम्पल घेऊ इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रम हा 4 वर्षाचा म्हणजे 8 सत्राचा आहे, आणि यामध्ये चालणारा दुसरा जो अभ्यासक्रम आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम आहे, जो 2 वर्षाचा आहे म्हणजे 4 सत्राचा आहे. आता आपण अंडर ग्रॅज्युएटच्या बाबतीमध्ये बघू की अंडर ग्रॅज्युएटमध्ये त्या शिफारशीमध्ये असं दिलं आहे की परीक्षा कोणती घ्यायची आहे, परीक्षा कोणती घ्यायची नाही, आणि परीक्षा न घेता कशाचे रिझल्ट लावायचे. 3 गोष्टी आहेत. पुन्हा रिपीट करतो, परीक्षा कुठल्या सत्राच्या विद्यार्थ्यांच्या, म्हणजे कुठल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे, परीक्षा होणार आहे म्हणजे कुठल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यायची आहे एक. दुसरं असं की कुठल्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता विद्यापीठाला त्यांचे निकाल बनवायचे आहेत 2, आणि कुठल्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता किंवा रिझल्ट न लावता पुढच्या वर्गात प्रवेशित करायचे आहे. अशा तिसऱ्या टाईपचे विद्यार्थी यामध्ये आहे. तर पहिल्या टाईपवर आपण आता इथं बोलूया. तर पहिला टाईप कोणता आहे की जे विद्यार्थी अंतिम सत्राला आहे. आता इंजिनिअरिंगचं जर एक्झाम्पल आपण घेतलं, अंतिम सत्र म्हणजे कोणतं आहे, अंतिम सत्र म्हणजे 8वं. जे विद्यार्थी यावर्षी 8व्या सत्राला आहेत त्याचा अर्थ असा आहे की ज्यांनी 1 जानेवारी 2020 ते 13 मार्च 2020 पर्यंत 8व्या सत्राचे ज्यांनी क्लासेस केले, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या होणार आहेत. त्यानंतर त्या शिफारशीमध्ये असं सुद्धा दिलं आहे की या विद्यार्थ्यांना जर अनुशेष असतील, अनुशेषाच्या परीक्षा सुद्धा होणार आहेत. अनुशेषाचा अर्थ काय, आता आपल्याला माहिती आहे की 8व्या सत्रामध्ये अनुशेष कोणते असू शकतात. 8व्या सत्रामध्ये अनुशेष असलेले आहे 5वं सत्र, 6वं सत्र आणि 7वं सत्र. तर आता परीक्षा कोणत्या होणार आहे, 8व्या सत्राच्या परीक्षा लेखी परीक्षा होणार आहे, 7व्या सत्राच्या लेखी परीक्षा होणार आहे, 6व्या सत्राच्या लेखी परीक्षा होणार आहे, आणि 5व्या सत्राच्या लेखी परीक्षा या विद्यार्थ्यांना द्यायच्या आहे. म्हणजे परीक्षा तुम्हाला द्यायची आहे 8वं, 7वं, 6वं आणि 5वं. एक प्रश्न असा यामध्ये निर्माण होईल की काही विद्यार्थी हे 8व्या सत्राला 15-16 मध्ये असतील किंवा 16 सत्रामध्ये असतील, मग त्याच्या बाबतीत काय. कारण त्या विद्यार्थ्यांनी 3 वर्ष परीक्षा दिल्याने पण यावर्षी त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला होता किंवा ते आता भरण्यास इच्छुक असतील. लक्षात घ्या की जे विद्यार्थी 8व्या सत्राचे क्लासेस होऊन त्यांचे चुकले पण त्यांना बॅकलॉग आहे, त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा परीक्षा होणार आहे. किंवा जे विद्यार्थी 8वं सत्र पास आहे पण त्यांच्या जुन्या सत्राचे त्यांना अनुशेष बाकी आहे, म्हणजे त्यांना 5व्या सत्राचा अनुशेष आहे किंवा 6व्या सत्राचा अनुशेष आहे किंवा 7व्या सत्राचा अनुशेष आहे, अशा विद्यार्थ्यांच्या सुद्धा आपण परीक्षा घेणार आहोत. जरी त्यांनी फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरला नसेल सुद्धा, तर त्यांच्या परीक्षा आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे लेखी परीक्षा कोणाच्या होणार आहे, 8व्या सत्राच्या लेखी परीक्षा होणार आहे, 7व्या सत्राच्या लेखी परीक्षा होणार आहे, 6व्या सत्राच्या लेखी परीक्षा होणार आहे, आणि 5व्या सत्राच्या लेखी परीक्षा या होणार आहे. आता याच्या लेखी परीक्षा होऊन आपल्याला रिझल्ट लावायचे आहे. हे रिझल्ट आपल्याला 15 ऑगस्ट 2020 पर्यंत हे रिझल्ट आपल्याला लावायचे आहे, आणि यांच्या परीक्षा घेण्याचा शेड्यूल जो आहे तो 1 जुलै 2020 ते 30 जुलै 2020 मध्ये या परीक्षा घ्यायच्या आहे. हे शिफारशीमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे शिफारशीमध्ये असं सुद्धा नमूद केलं आहे की शक्यतो ज्या बॅकलॉगच्या परीक्षा, बॅकलॉग म्हणजे कोणत्या, बॅकलॉग म्हणजे या विद्यार्थ्याला असलेला 5वं सत्र, 6वं सत्र आणि 7वं सत्र या सत्राच्या परीक्षा या अगोदर घ्यायच्या म्हणजे 1 जुलैपासून समजा 15 जुलैपर्यंत त्या परीक्षा होईल, आणि 16 जुलैपासून 30 जुलैपर्यंत ही 8व्या सत्राची यांची परीक्षा होईल. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की आता लेखी परीक्षा कोणाला द्यायची आहे, 5, 6, 7, 8. जरी तो विद्यार्थी जुना पासआउट असेल, त्याचे जर काही अनुशेष राहिले असतील या संदर्भामध्ये त्याच्या परीक्षा या होणार आहे. आता दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी कोणते आहेत, दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत की जे अंतिम सत्राला नाही, म्हणजे 4 वर्षीय अभ्यासक्रमामध्ये म्हणजे 8 सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या न होता त्यांच्या आपण रिझल्ट प्रिपेअर करणार आहोत. आता यामध्ये नियमित विद्यार्थी कोणते आहेत की ज्यांच्या परीक्षा न होता त्यांचे आपण रिझल्ट प्रिपेअर करणार आहोत. त्यामध्ये दुसऱ्या सत्राचे विद्यार्थी म्हणजे 1 जानेवारी 2020 ते 13 मार्च 2020 मध्ये ज्यांनी दुसऱ्या सत्राचे क्लासेस केले, 1 जानेवारी 2020 ते 13 मार्च 2020 मध्ये ज्यांनी 4थ्या सत्राचे क्लासेस केले, ज्यांनी 6व्या सत्राचे क्लासेस केले, यांच्या परीक्षा या होणार नाही.
यांच्या परीक्षा न होता यांचे आपण डायरेक्ट काय करणार आहोत की रिझल्ट लावणार आहोत. रिझल्ट कसे लावणार आहोत लक्षात घ्या. रिझल्ट कसे लावणार आहोत आपण त्या शिफारशीमध्ये सांगितलं आहे की 50% परफॉर्मन्स हा लगतच्या सत्राचा घ्यायचा आहे. आता दुसऱ्या सत्राचा जर आपल्याला दुसऱ्या सत्राच्या नियमित विद्यार्थ्याचा जर आपल्याला रिझल्ट लावायचा आहे तर दुसऱ्या सत्राच्या नियमित विद्यार्थ्याचा रिझल्ट हा आपल्याला पहिल्या सत्राचा 50% स्कोर आणि दुसऱ्या सत्राचा ज्याचा आपल्याला रिझल्ट लावायचा आहे त्या सत्राचे आपल्याला इंटरनलचे 50% घ्यायचे आहे. एक एक्झाम्पल मी आपल्याला सांगतो. याला 50% कशाचे घ्यायचे लगतच्या सत्राचे म्हणजे दुसऱ्या सेमिस्टरचा रिझल्ट आपण कॅल्क्युलेट करते वेळी पहिल्या सत्राचे 50% स्कोर आपल्याला घ्यायचा आहे. 50% स्कोर कसा काढायचा. आता पहिल्या सत्राच्या मार्कशीट समजा 500 मार्काची मार्कशीट आहे पहिल्या सत्राची. त्या विद्यार्थ्याला 500 पैकी सपोज 250 मार्क मिळाले किंवा त्या विद्यार्थ्याला 200 मार्क मिळाले म्हणजे 500 पैकी मार्क किती मिळाले पहिल्या सत्रामध्ये त्याला 200 म्हणजे किती टक्के मार्क मिळाले त्याला 40% मार्क मिळाले 40%. आता हे 200 मार्क घेत असताना आपण हे बघणार नाही या विद्यार्थ्याला किती बॅकलॉग आहे तो पास आहे की फेल आहे ते बघणार नाही. तर त्याच्या मार्कशीटवर असलेल्या त्याच्या मार्कशीटवर जे मार्क आहे त्याला मार्क ऑप्टेड जे आहे म्हणजे 500 पैकी त्याला किती मार्क आहे 200 आहे म्हणजे 40% हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये घेणार आहोत. आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे शिफारशीमध्ये की 50% हे सत्र गुण कोणत्या सत्राचे दुसऱ्या सत्राचे. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर रिझल्ट लावायचा असेल तर आपल्याला कुठले मार्कांची आवश्यकता आहे. आपल्याला इंटरनल मार्कांची आवश्यकता आहे. आपल्याला लेखी परीक्षेच्या मार्कांची आवश्यकता आहे. आपल्याला प्रॅक्टिकलच्या इंटरनलची आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिकलच्या एक्सटर्नलची आपल्याला आवश्यकता आहे. आता आपल्याकडे प्राप्त गुण कोणते आहे जे महाविद्यालयामध्ये अगोदर झालेले आहे तर प्राप्त गुण आपल्याकडे आहे. इंटरनल आपल्याकडे आहे थेरीचे लेखी परीक्षेचे इंटरनल आपल्याकडे आहे. प्रॅक्टिकलचे आपल्याला इंटरनल गुण आपल्याकडे प्राप्त आहे. आता हे गुण आपल्याला महाविद्यालयाकडून मागवायचे आहे. आता एक मी एक्झाम्पल सांगतो. आता समजा दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला विषय इंजिनिअरिंगमध्ये 5 एक एक्झाम्पल घेतो एका विषयाचं. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला विषय किती आहे 5 विषय असताना आपल्याला इंटरनल समजा 20 पैकी 20 असेल तेव्हा ते 20 पैकी 20 म्हणजे 100% इंटरनल प्लस मागच्या सत्राचे जे काही आपल्याला 40% आता जे आपण काढले तर 40 अधिक समजा 100 म्हणजे 140चा जर आपण ऍव्हरेज काढला तर तो येईल 70%. तर 70% गुण ते त्या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये आपण देणार आहोत. आता हे जे आपण देणार आहोत हे जे आपण करणार आहोत पण याला आपण सक्षम प्राधिकरणासमोर आपण जाऊन याची परवानगी घेणार आहोत आणि ती जर आपल्याला परवानगी मिळाली तर त्याचं डायरेक्शन विद्यापीठ काढेल आणि ते डायरेक्शन काढल्यानंतर ही गोष्ट आपण अशा पद्धतीनं त्यांचे रिझल्ट हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. हे झालं आपल्या दुसऱ्या सत्राबद्दल. आता समजा पुन्हा 4 वर्ष अभ्यासक्रमामध्ये पुन्हा असा रिझल्ट कोणाचा कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला असा रिझल्ट कॅल्क्युलेट करायचा आपल्याला चौथ्या सत्राचा रिझल्ट कॅल्क्युलेट करते वेळी आपल्याला तिसऱ्या सत्राचे 50% मार्क घ्यायचे आहे. 50% मार्क जसं मी आता तुम्हाला आता जे सांगितलं की 50% मार्क म्हणजे कसे की समजा पुन्हा 600 मार्काची जर तिसऱ्या सत्राची मार्कशीट असेल आणि त्याला 600 पैकी जर समजा 300 मार्क मिळाले असेल तर म्हणजे 50% गुण 50% हे त्याचे आपल्याला तिसऱ्या सत्राचे घ्यायचे आहे आणि इंटरनल मध्ये जे काही त्याला गुण प्राप्त असेल त्या बेसिसवर आपल्याला 50% करून त्याचा आपल्याला रिझल्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना यावेळेस परीक्षा न देता यांचे आपण रिझल्ट हे लावणार आहोत. हा झाला दुसरा गट. आता तिसरा गट कोणता आहे. तिसरा गट असा आहे की तिसऱ्या गटामध्ये आता समजा आपला 8 सत्राचा अभ्यासक्रम आहे 4 वर्ष अभ्यासक्रम आहे. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्याला पहिल्या सत्राचे बॅकलॉग असतील त्या विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षा होणार नाही. त्या विद्यार्थ्यांना सरळ तिसऱ्या सत्रामध्ये ऍडमिशन मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्राचे बॅकलॉग आहे यांची बॅकलॉगची परीक्षा होणार नाही यांना सरळ 5व्या सत्रामध्ये ऍडमिशन मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना 5व्या सत्राचे बॅकलॉग आहे यांना 5व्या सत्राची परीक्षा होणार नाही यांच्या 5व्या सत्राची परीक्षा न होता यांना सरळ 7व्या सत्रामध्ये ऍडमिशन मिळेल. आता तुम्ही म्हणाल की आता माझी परीक्षा झाली नाही माझं नुकसान झालं नाही पण मला पुढच्या वर्गाला ऍडमिशन मिळेल पण मी हे विषय कधी काढायचे. आता जे राहिलेले बॅकलॉगचे विषय हे कधी मी काढायचे. करोना जर नसतात ही परीक्षा आता झाली असती पण करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगमुळे फिजिकल डिस्टन्सिंगमुळे आपण ही परीक्षा घेणार नाही. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार आहे तर या विद्यार्थ्यांचे जे बॅकलॉग आहे यांचे बॅकलॉग हे आपला 1 ऑगस्ट पासून आपला आता सेशन सुरू होणार आहे. तर 1 ऑगस्ट पासून 120 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांचे या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे आपल्याला काय करायचे आहे पुन्हा परीक्षा आपल्याला यांच्या घ्यायची आहे. हे झालं तुमचं बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांबद्दल. आता समजा दुसऱ्या सत्राचा विद्यार्थी आहे.
दुसऱ्या सत्राचा विद्यार्थी आहे, तुम्ही म्हणाल की दुसऱ्या सत्राचा रिझल्ट जो आपण परीक्षा न घेता कॅल्क्युलेट करणार आहोत. आता समजा जर एखादा विद्यार्थी डीसी असेल, म्हणजे तो तिसऱ्या सत्राला पोहोचलाच नाही, पण त्याचे दुसऱ्या सत्राचे जर बॅकलॉग आहे, तर या विद्यार्थ्याचा कुठलाही रिझल्ट कॅल्क्युलेट होणार नाही. जरी आपण दुसऱ्या सत्राचे रिझल्ट कोणाचे कॅल्क्युलेट करणार आहोत, फक्त नियमित विद्यार्थ्यांचे. नियमित विद्यार्थ्यांचे रिझल्ट कॅल्क्युलेट होईल, पण पहिल्या सत्रात पण तो त्याने जर जानेवारी 2020 ते मार्च 2020 मध्ये जर क्लासेस दुसऱ्या सत्राचे केले नसेल, त्यानं क्लासेस जर अगोदर कधीतरी केले असतील, म्हणजे 19-20 मध्ये न करता 17-18 मधला तो विद्यार्थी असेल, 17-18 मधला जर तो विद्यार्थी असेल, तर अशा विद्यार्थ्याची कुठलाही रिझल्ट लागणार नाही. त्याला फक्त दुसऱ्या सत्राचा असला तरी त्याला तिसऱ्या सत्राला ऍडमिशन मिळणार आहे. आणि त्या विद्यार्थ्याची जे त्याला जो संधी द्यायची आहे, आपल्याला त्याची बॅकलॉग क्लिअर करायची, ती संधी आपल्याला 120 दिवसामध्ये आपल्याला द्यायची आहे. पुन्हा एक गोष्ट लक्षात अशी घ्यायची आहे आपल्याला, की जे विद्यार्थी डीसी असतील त्याची कुठलीही परीक्षा ही होणार नाही. त्यांना सरळ सरळ पुढच्या सत्राला ऍडमिशन मिळणार आहे. त्यानंतर काही गोष्टी अशा सुद्धा असतील की जे विद्यार्थी अनफेअर मीन्स मध्ये होते, लक्षात घ्या, जे विद्यार्थी अनफेअर मीन्स मध्ये होते आणि त्याला आता अनफेअर मीन्सची जी पनिशमेंट आहे ती आता संपणारी असती, म्हणजे त्याला तो पात्र असता, उन्हाळी 2020 ची परीक्षा द्यायला तो पात्र असता, तर त्या विद्यार्थ्याची सुद्धा परीक्षा होणार नाही. पण त्याला जी संधी आहे कशाची परीक्षा द्यायची, ती पुन्हा 120 दिवसात मिळणार आहे. पण त्याची जी ऍडमिशन आहे, ती ऍडमिशन ही तिसऱ्या सत्राला म्हणा, तुम्ही 5व्या सत्राला म्हणा किंवा 7व्या सत्राला म्हणा, ती ऍडमिशन होणार आहे. अशा पद्धतीची ही स्कीम आहे. एक कन्सेप्ट यामध्ये हा लक्षात ठेवायला पाहिजे की यामध्ये लेखी परीक्षेसाठी कोण पात्र आहे. लेखी परीक्षेमध्ये साठी तोच विद्यार्थी पात्र आहे की जो विद्यार्थी समजा करोना जर नसता, करोनाचा जर प्रकोप नसता आणि त्यानं जर परीक्षा दिली असती, तर तो विद्यापीठातून डिग्री घेऊन बाहेर पडू शकला असता. अशा विद्यार्थ्यांची काय करायची, आपल्याला लेखी परीक्षा घ्यायची आहे. अशा पद्धतीच्या शिफारशी या 8 मे 2020 ला जे विद्यापीठाला पत्र प्राप्त झालं त्यामध्ये दिलेले आहे. सर, आता आपण मुलांकडून जे प्रश्न आलेले आहेत त्याला सुरुवात करूया. प्रश्न सर रिलेटेड टू 8th सेमिस्टर आहे, कारण की आपण जर सांगितलं की 8th सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा होणार आहे, तर असा विद्यार्थी जो 8th सेमिस्टर मध्ये आहे आणि ज्याचे 5व्या, 6व्या आणि 7व्या सेमिस्टरचे पेपर बॅक आहे, तर त्यांचे बॅकलॉगचे जे पेपर आहे ते त्यांचे बॅकलॉगचे पेपरचा सिलेबस किंवा पॅटर्न कसा राहील. तर तुम्ही जर शिफारशी बघितल्या तर त्या शिफारशीमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की अनुशेष परीक्षा या महाविद्यालयामध्ये होतील. म्हणजे ही गोष्ट क्लिअर झाली की त्याच्या परीक्षा ज्या 7वा असेल, 5वं सेमिस्टर असेल किंवा 6वं सेमिस्टर असेल, या परीक्षा या महाविद्यालयात होणार आहे. आता पॅटर्न काय राहील पेपरचं, आता कसं आहे की त्यामध्ये असं लिहिलं आहे की कमी वेळेचा पेपर काढून, म्हणजे 3 तासाचा पेपर हा 2 तासाचा काढून असं लिहिलं आहे. 2 तासाचं लिहिलं नाही, पण त्यामध्ये शिफारशीमध्ये असं दिलं आहे की कमी वेळेचा पेपर काढून जर आपल्याला मल्टिपल शिफ्ट करता आल्या तर कसं आहे की परीक्षेचा कालावधी हा कमी होऊ शकतो. तर असं होऊ शकतं की आपला पारंपरिक जो पेपर आहे तो 3 तासाचा असतो, तो 2 तासामध्ये होईल आणि 2 तासामध्ये पुन्हा आम्ही सक्षम प्राधिकरणासमोर जाणार आहोत. तर या प्रश्नपत्रिकेचं प्रारूप कसं राहील, पॅटर्न कसं राहील, यावर निर्णय आपल्याला पुढच्या आठवड्यात कळू शकेल. सक्षम प्राधिकरणाच्या मिटिंगा पुढच्या आठवड्यात होणार आहे, त्यामध्ये हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. सर, जो 8th सेमिस्टर राहील ज्यांची आपल्याला परीक्षा घ्यायची आहे, तर त्याचा सिलेबस, कारण की असं मेन्शन केलं होतं की 2/3 सिलेबस आपल्याला घ्यायचा आहे, तर तो 2/3 आपण कसा कॅल्क्युलेट करणार. तर आता तुम्ही जर बघितलं तर शिफारशी जर बघितल्या, पण त्या शिफारशीमध्ये असं दिलं आहे की 13 मार्च 2020 पर्यंत महाविद्यालयाने शिकवलेल्या सिलेबसवर ही परीक्षा झाली पाहिजे. त्यामुळं हा निर्णय सुद्धा आपल्याला प्राधिकरणाला घ्या. हे तर पक्का आहे, त्या शिफारशीमध्ये दिलं आहे की 13 मार्च 2020 पर्यंत जितकं सिलेबस झालं असेल त्या सिलेबसवर त्या परीक्षा आपल्याला घ्यायच्या आहे. आता कसं आहे की पुन्हा काही प्रश्न मला सुद्धा आले की सर आमच्या इथं 2 युनिट झाले, आमच्या इथं 3 युनिट झाले, 2 युनिट झाले, तर काही महाविद्यालयांनी 1-2 शिकवले, काही महाविद्यालयांनी 3-4 शिकवले, काही महाविद्यालय 5-6 शिकवलं. तर यामध्ये प्रश्नपत्रिका कशी राहील, तर आमच्याकडे ज्या सुविधा आहे ह्या सुद्धा आम्ही सक्षम प्राधिकरणासमोर ठेवू आणि त्या सक्षम प्राधिकरणासमोर ठेवू, तो सुद्धा निर्णय होईल. पण इतकं नक्की आहे किंवा 13 मार्च 2020 पर्यंत जितकं सिलेबस झालं तितक्याच सिलेबसवर तुमच्या ह्या परीक्षा होणार. सर, 7वा, 6वा आणि 5वे जे बॅकलॉगचे पेपर राहतील त्याच्या सिलेबस पण 2/3 राहील की तो सिलेबस पूर्ण राहील. आता कसं आहे की त्यामध्ये सांगितलंय की तुम्ही इनोव्हेटिव्ह पद्धती वापरा.
प्रश्नपत्रिका सेट करताना किंवा परीक्षा घेताना इनोव्हेटिव्ह पद्धतीचा वापर करा. आणि त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं की विद्यमान विद्यार्थ्यांना असलेला कालावधी पेपरचा तोच कालावधी साधारणतः तुम्ही कशासाठी घ्यायला पाहिजे, बॅकलॉगच्या परीक्षेसाठी सुद्धा घ्यायला पाहिजे. आता कसं आहे की असं होऊ शकेल की 2 तासाचा जर आपण कालावधी हा रेग्युलर परीक्षेसाठी घेतला तर 2 तासाचा कालावधी हा आपल्या बॅकलॉगच्या परीक्षेसाठी सुद्धा राहील. आणि त्या 2 तासामध्ये जी आपली पॅटर्न आहे, परीक्षेचं जे पॅटर्न आहे, तुमच्या सिलेबसमध्ये प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असली पाहिजे याचे दिशानिर्देश आहेत. त्या दिशानिर्देशाप्रमाणे 50% प्रश्न राहतील व 100% सिलेबसवर राहतील. अशा पद्धतीचा प्रारूप राहू शकतं आणि ते सुद्धा आपण प्राधिकरणाच्या मीटिंगमध्ये फायनल करणार. म्हणजे जवळपास 8 सेमिस्टरला 13 मार्च पर्यंत झालेला सिलेबस आणि बॅकलॉगला संपूर्ण सिलेबस असा हा प्रकार राहू शकतो. सर, एक प्रश्न असा होता की पासआउट स्टुडंट आहे, त्याचे 8 सेमिस्टरचे पेपर बॅक आहे, तर त्याच्यासाठी सेपरेट पेपर निघणार की जे मुलं, कारण की त्याचा पूर्ण सिलेबस कम्प्लीट आहे आणि आता जे रेग्युलर मुलं आहे त्यांचा आपण 13 मार्च पर्यंत सिलेबस कन्सिडर करणार? चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आता कसं आहे की आता तुम्ही सांगितलं की नियमित विद्यार्थी जे आहे त्यांचा 13 मार्च 2020 पर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका राहील. आणि आता कसं आहे की समजा जुना विद्यार्थी असेल, 16-17चा विद्यार्थी असेल किंवा 17-18चा 8व्या सेमिस्टरला असलेला विद्यार्थी असेल, त्याला बॅकलॉग आहे, त्याचं तेव्हा सिलेबस पूर्ण झालं होतं. परंतु अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 13 मार्च 2020 पर्यंत जितकं सिलेबस झालं त्या सिलेबसवर त्याला सुद्धा 30 प्रश्नपत्रिका मिळेल. 100% म्हणजे 80 मार्काची प्रश्नपत्रिका ती राहणार नाही. या नियमित विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रश्नपत्रिकाच ही त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राहील. आणि आता कसं आहे की तुम्ही विचाराल की आता समजा 13 मार्च 2020 पर्यंत 50% सिलेबस झालं असेल तर 50% सिलेबसवर म्हणजे 40 मार्काची प्रश्नपत्रिका राहील. आणि 40 मार्काची प्रश्नपत्रिकेचं रूपांतर जेव्हा तुम्ही मूल्यांकन कराल त्याचं तुम्ही 100% रूपांतर करून द्याल. फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, 40 पैकी जर त्या विद्यार्थ्याला 20 मार्क मिळाले असेल तर 80 पैकी किती मिळतील, त्याला 40 मार्क असं रूपांतर करून विद्यापीठाला पाठवावं लागेल. आणि सर, ह्या ज्या परीक्षा आपण घेणार आहोत तर त्याचं टाइम टेबल युनिव्हर्सिटी कडून डिक्लेअर करण्यात येईल? हा, आता कसं आहे की पुन्हा मी एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो की सक्षम प्राधिकरणासमोर गेल्यानंतर जसं यामध्ये सांगितलं आहे की बॅकलॉगच्या परीक्षा या महाविद्यालयांनीच घ्यायची त्यात नमूद आहे. त्यामुळे बॅकलॉगच्या परीक्षा जर महाविद्यालयांना घ्यायच्या आहे त्यामुळे विद्यापीठ टाइम टेबल जाहीर करणार नाही. विद्यापीठ एक त्यांना टाइमलाईन देईल की या डेट पासून या डेट पर्यंत, समजा 1 जुलैपासून 10 जुलैपर्यंत या बॅकलॉगच्या परीक्षा महाविद्यालयांनी कंप्लीट करायच्या. तर महाविद्यालयांनी बॅकलॉगचा स्वतःचा टाइम टेबल लावायचा 1 जुलै ते 10 जुलैमध्ये. आणि समजा निर्णय आता जो राहिला आहे तो आहे आपल्या रेग्युलर नियमित परीक्षांचा. नियमित परीक्षा जर विद्यापीठाला घ्यायचा असेल, विद्यापीठाची जर प्रश्नपत्रिका असेल तर निश्चितपणानं टाइम टेबल विद्यापीठाला द्यावं लागेल. आणि त्या सक्षम प्राधिकरणामध्ये जर ठरलं तर महाविद्यालयानं घ्यायचं आहे तर मग तेव्हा सुद्धा आम्ही एक शेड्यूल देऊ की भाई 11 जुलै ते समजा 20 जुलैपर्यंत या परीक्षा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे. मग ते डिपेंड कशावर आहे, पेपर कोण काढेल. प्रश्नपत्रिका जर विद्यापीठाची असेल तर टाइम टेबल विद्यापीठाला राहील आणि प्रश्नपत्रिका जर महाविद्यालयाची असली तर महाविद्यालय त्यांचा स्वतःचा टाइम टेबल हा तयार करेल. आता मी मगापासून जे म्हणतोय सक्षम प्राधिकरण म्हणजे काय, कोण आहे सक्षम प्राधिकरण? तर सक्षम प्राधिकरणामध्ये विषय हा अकॅडमिकच्या रिलेटेड असल्यामुळे एक अकॅडमिक काउन्सिल आणि परीक्षाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च बॉडी जी आहे ती आहे आपली बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, त्याला परीक्षा मंडळ म्हणतो. त्यानंतर परीक्षा मंडळाची मीटिंग होईल आणि परीक्षा मंडळाच्या मीटिंगमध्ये जे रिकमेंडेशन अकॅडमिक काउन्सिलनं मान्य केला, अकॅडमिक काउन्सिलच्या परिधीमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात ते रिकमेंडेशन अकॅडमिक काउन्सिल मान्य करेल, त्याला मान्यता बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमध्ये दिल्या जाईल. आणि बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमध्ये कसं आहे की संचालनाबाबत जे सगळे अधिकार, परीक्षा संचालनाबाबतचे सगळे अधिकार हे बोर्ड ऑफ एक्झामिनेशनला आहे. आणि बोर्ड ऑफ एक्झामिनेशन त्यांच्या अधिकारामध्ये जे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या तिथं फायनल होईल. आणि ते सगळं फायनल झाल्यानंतर एक डायरेक्शन विद्यापीठाद्वारे तयार करणे म्हणजे आपण करू, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये काही ज्या लेजिस्लेटिव्ह ज्या अडचणी असतात त्या पुढे येणार नाही. त्याला आपण कायद्यामध्ये सगळं बसून हे आपल्याला करायचं. सर, हे जे आपण सांगितलं की काही डायरेक्टिव्ह आपल्या युनिव्हर्सिटीकडून मुलांना देण्यात येतील, तर ते डायरेक्टिव्ह कधीपर्यंत आपण
एक्सपेक्ट करू शकतो की मुलांना कधीपर्यंत माहित पडेल की पॅटर्न काय राहील किंवा टाइम टेबल कसा राहील किंवा पेपर किती मार्काचे राहतील वगैरे? बरोबर. या संदर्भात ज्या डायरेक्शन्स आहेत त्या कधीपर्यंत युनिव्हर्सिटी देणार आहे विद्यार्थ्यांना? तर कसं आहे की या संदर्भामध्ये एक समितीचं गठन मान्य कुलगुरूंनी केले. आता समितीला काय करायचं की समितीला सुद्धा ज्या राज्य सरकारच्या ज्या शिफारशी आहे परीक्षा संदर्भातल्या त्यावर अभ्यास करून बऱ्याच गोष्टी त्यामध्ये क्लिअर नसतात. काही गोष्टीमध्ये विद्यापीठाला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय कसा असायला पाहिजे तर त्यासाठी एक मान्य कुलगुरूंनी कमिटी गठीत केली. त्या कमिटीचं काम झाल्यानंतर बहुतेक पुन्हा 2-3 मिटिंगामध्ये होईल. तर असं अपेक्षित आहे की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या शनिवारपर्यंत हे विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचू शकेल. आमचं डायरेक्शन पुढच्या शनिवारपर्यंत किंवा पुढल्या सोमवारपर्यंत हे डायरेक्शन आम्ही काढू शकू असं अपेक्षित आहे. सर, पॅटर्न बद्दल काही फिक्स झाला आहे का की ऑब्जेक्टिव्ह पेपर होतील किंवा जो पॅटर्न युनिव्हर्सिटीचा राहतो आपला सब्जेक्टिव्ह जे आन्सर्स राहतात, लॉंग आन्सर्स जे राहतात किंवा शॉर्ट आन्सर राहतात कसं राहील? कसं आहे की एकंदरीत जो पॅटर्न आपला विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलनं नमूद करून दिलेला आहे प्रत्येक अभ्यासक्रमिकेमध्ये जवळजवळ तोच पॅटर्न राहील. पण त्याचा सुद्धा निर्णय आपला अकॅडमिक आणि मग नंतर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मध्ये होईल. पण पॅटर्न बदलणार नाही शक्यतो असं मला वाटतं. सर, प्रॅक्टिकल्स आणि प्रोजेक्ट बद्दल फायनल इयरच्या प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकलचे कंडक्शन कसं होईल आणि इव्हॅल्युएशन कसं होईल? हा, तर तुम्ही जर शिफारशी बघितल्या तर प्रॅक्टिकलच्या संदर्भामध्ये त्यामध्ये असं दिलं आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगू शकतो तुम्हाला की प्रॅक्टिकलच्या संदर्भामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की प्रॅक्टिकलच्या परीक्षा जर शक्य असेल तर प्रॅक्टिकलच्या परीक्षा तुम्ही घ्या. आता समजा जर आपण लेखी परीक्षा जर घेतोय तर समजा प्रॅक्टिकलच्या परीक्षा सुद्धा आपल्याला महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थी देऊ शकतात. ती एक पद्धत आहे. दुसरी पद्धत त्यांनी ही सुद्धा सांगितली जर शक्य नसेल तर विद्यार्थ्यांनी काही इंटरनल काही जर्नल सबमिट केले असेल जर्नलच्या बेसिसवर तुम्ही द्या किंवा पुन्हा काही त्यांना जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं त्यांचे व्हायवा होस्ट जर कंडक्ट करू शकत असाल तर व्हायवा तसे कंडक्ट करा आणि अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा या ठिकाणी होऊ शकतात. आणि प्रोजेक्ट सुद्धा आपला प्रॅक्टिकल सारखाच असतो. त्यामुळे प्रोजेक्ट साठी सुद्धा हीच प्रक्रिया आपण पार पाडणार आहोत. आयदर फिजिकली किंवा आपण व्हायवा होस्ट जो आहे तो आपला ऑनलाईन वगैरे सुद्धा होऊ शकतो. सर, एक प्रश्न असा होता की काही विद्यार्थी अमरावतीत नाहीत आणि ते ज्या ठिकाणी आहे तिथे कंटेनमेंट झोन आहेत तर त्यांना जर का शक्य नाही झालं अमरावतीत येणं एक्झामिनेशनसाठी तर त्यांनी त्या कंडिशन मध्ये काय करा? आता 3-4-5 दिवसा अगोदर माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची जी एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये त्यांनी नमूद केलं. पहिल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा त्यांनी नमूद केलं म्हणजे 8 तारखेच्या त्यांनी हे सांगितलं की पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बहुतेक 20 तारखेला वगैरे ती मीटिंग आयोजित होणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर परिस्थिती जर परीक्षा घेण्यायोग्य नसेल तर ती परीक्षा संदर्भात पुन्हा काहीतरी वेगळा निर्णय घेण्यात येईल आणि परिस्थिती जर परीक्षा घेणे योग्य असेल तर मग आता ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशीप्रमाणे परीक्षा होतील. म्हणजे शासन जितके काही प्रिकॉशनरी मेजर्स आहेत ते सगळे घेईल, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करेल आणि जे सेफ राहील विद्यार्थ्यांसाठी तसे डिसिजन 20 जून नंतर घेतले जातील. सर, काही प्रश्न जे मुलं आता फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरला आहेत त्यांचे होते की जसे मुलं असं सांगत होते की त्यांच्या फर्स्ट इयरचे पेपर बॅक आहे ते सेकंड इयरला आहेत पण त्यांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही सेमिस्टरचे पेपर बॅक आहेत म्हणजे ते आता 4th सेमिस्टरला अपियर होणार होते. तर त्यांचं 5th सेमिस्टरला त्यांना आपण ऍडमिशन देऊ का? कारण की त्याची कंडिशन क्लिअर होत नसेल. कारण की आपली अशी कंडिशन आहे की थर्ड इयरला ऍडमिशन घेताना फर्स्ट इयर क्लिअर पाहिजे आणि सेकंड इयरचे 2/3 सब्जेक्ट क्लिअर पाहिजे. तर मी तुम्हाला मगाशी पुन्हा एक कन्सेप्ट सांगितला की आपल्याला ज्या शिफारशी आल्या आहेत त्या शिफारशी अशा आहेत की कोणाचंही नुकसान होऊ नये, कोणी पुढच्या वर्गापासून वंचित राहू नये यासाठीच्या सगळ्या त्या शिफारशी आहेत. आता कसं आहे की आपण परीक्षा कोविड जर नसता त्यांची परीक्षा झाली असती, परीक्षा जर झाली असती तर त्यात एक पॉसिबिलिटी असती की ते विद्यार्थी जर पास झाले असते तर ते पुढच्या वर्गात जाऊ शकले असते. आपण परीक्षा घेत नाही म्हणजे त्यांची संधी गेली. त्यामुळे संधी गेल्यामुळं त्यांना आपण पुढच्या वर्गात प्रवेशापासून वंचित ठेवणार नाही. त्यांना सगळ्यांना प्रवेश मिळेल. मग आता त्यांचे परीक्षा कधी होणार तर परीक्षा त्यांच्या होणार आहे 120 दिवसामध्ये.
त्यांना ती संधी, गेलेली संधी त्यांना 120 दिवसामध्ये आपण पुन्हा प्राप्त होणार आहे असं त्या शिफारशीमध्ये दिलं आहे. त्यामुळे त्याचं नुकसान होणार नाही, पुढच्या वर्गात त्यांना प्रवेश मिळणार आहे. सर, काही विद्यार्थी जर का एखादा विद्यार्थी डीसी असेल, तो सध्या रेग्युलर म्हणजे आपल्या अभ्यासक्रमात नाही आहे, पण तो आता जसं तुम्ही सांगितलं की त्याला कॅरी ऑन मिळेल तर त्याला पुढच्या वर्षी ऍडमिशन मिळेल. आपण असा विचार करू की सर एखादा मुलगा सेकंड इयरला डीसी झालेला आहे, आता तो थर्ड इयरला त्याला ऍडमिशन आपण देणार आहे आणि तो त्याचे बॅकलॉगचे पेपर पुढच्या 120 दिवसात देणार आहे आणि त्याच्यातही जर का तो ते बॅकलॉगचे विषय काढू शकला नाही तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की त्याला पुन्हा डीसी करण्यात येईल का? नाही, आता बघा कसं आहे की करोना नसताना त्यानं कधी परीक्षा दिली असती, त्यानं परीक्षा दिली असती 2020 मध्ये उन्हाळी आहे ना. आता ती उन्हाळी 2020 ची परीक्षा आपण जी एप्रिलमध्ये नियोजित होती त्या एप्रिलमध्ये न घ्या ती आपण डिसेंबरमध्ये घेऊन राहिलो. बरोबर. पण त्याला ऍडमिशन अगोदर दिवस टाकली आपण, त्याला ऍडमिशन दिलेली आहे आपण, है ना. म्हणजे त्याची जी संधी होती परीक्षा द्यायची ती संधी आपण त्या ठिकाणी पूर्ण केली. पुन्हा त्याला कधी संधी मिळणार होती, पुन्हा त्याला संधी मिळणार होती जेव्हा आपल्या विंटर 2020च्या जेव्हा परीक्षा होणार होता तेव्हा त्याला एक संधी मिळाली असती, ती सुद्धा त्याला मिळणार आहे. पुन्हा त्याला एक संधी कधी मिळणार होती जेव्हा पुन्हा 21ची जी परीक्षा झाली असती तेव्हा त्याला संधी मिळणार असती, ती सुद्धा त्याला मिळणार आहे. त्या संधी कुठेही कमी झाल्या नाही, त्याच्या संधी या हिरावून घेण्यात आलेल्या नाही. त्याला जितक्या संधी होत्या तितक्या सर्व मिळणार आहे. पण त्याचा फायदा झाला यावेळेस की त्याला आपल्या जर उन्हाळी 2020च्या परीक्षा झाल्या असेल, तो जर पुन्हा एलिजिबल झाला नसता तर तो पुन्हा पुढच्या वर्गाच्या प्रवेशापासून तो वंचित राहिला असता, पण आता वंचित राहणार नाही. त्याचा फायदा झालेला आहे की जर त्याचे बॅकलॉग असतील तरी त्याला पुढचं सत्र मिळेल. सर, काही विद्यार्थ्यांचे असे प्रश्न होते की त्यांनी त्यांचा पेपर रिड्रेसलला टाकलेला आहे पण त्याचे अजूनही रिझल्ट लागलेले नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांचा जो थर्ड सेमिस्टरचा किंवा फर्स्ट किंवा फिफ्थ सेमिस्टरचा रिझल्ट आहे तो अजूनही अपडेशनच्या मोडवर आहे. मे बी मार्क वाढतील, कमी होतील, जे काही होतील, तर त्यांचा रिझल्ट जो युनिव्हर्सिटीला प्रोव्हाइड करायचा 50% कॅल्क्युलेशनवर, त्याच्यावर त्याचा काय इफेक्ट होईल किंवा रिझल्ट कधी लागतील? तर पुनर्मूल्यांकनाबाबतीची परिस्थिती मी आपल्याला सांगतो. लॉकडाऊनच्या अगोदरपर्यंत आपल्याकडे जवळजवळ 30,000 अर्ज आपल्याकडे आले होते पुनर्मूल्यांकनासाठी. आपण 30,000पैकी जवळजवळ 24,000 उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करून विद्यार्थ्यांपर्यंत ते रिझल्ट पोहोचवले. आता ज्या 6,000 उत्तरपत्रिकेचं जे मूल्यांकन आहे, आता लॉकडाऊन संपल्यानंतर आपण ते मूल्यांकन पूर्ण करणार आहोत, पुनर्मूल्यांकन. आणि ते पुनर्मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर रिझल्ट जर आता महाविद्यालयांना प्रिव्हियस सत्राचे मार्क पाठवायचे आहेत नियमित विद्यार्थ्यांचे रिझल्ट लावायसाठी, जसं मी मग एक्झाम्पल दिलं की आता दुसऱ्या सत्राचा आपल्याला नियमित विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावायचा आहे. पहिल्या सत्राचा जर त्याला पुनर्मूल्यांकनाचा रिझल्ट प्राप्त झाला नसेल आणि महाविद्यालयाकडे कसं आहे की त्याचे पुनर्मूल्यांकनाच्या अगोदरचे मार्क आहेत, तर महाविद्यालय काय करेल तर पुनर्मूल्यांकनाच्या अगोदरचे मार्क आमच्याकडे पाठवेल आणि आम्ही सर्च करू की या विद्यार्थ्याचा पुनर्मूल्यांकनाचा रिझल्ट हे महाविद्यालयाने गुण पाठवल्यानंतर लागला की अगोदर लागला. तो जर नंतर लागला असेल त्या पद्धतीचं करेक्शन हे करण्यात येईल. किंवा ते करेक्शन जर झालं नाही आणि विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही रिझल्ट त्याचे घोषित करू तेव्हा त्याला जर लक्षात आलं की याचं कन्सिडरेशन झालं नाही तर त्याचा आपण निकाल हा बदलून देऊ, अशी पद्धत असं ऑर्डिनन्स सुद्धा आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यात सुद्धा त्याचं नुकसान होणार नाही. आणि सर, या ज्या परीक्षा आपण घेणार नाही आहोत, समजा सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टर, तर याचं जे रिझल्ट आहे किंवा याचं काही टाइमलाईन आहे का सर की या तारखेपर्यंत याचा रिझल्ट लागून जाईल? किंवा सर जे मार्क आपण कॅल्क्युलेट करणार आहे, एखादा एक्झाम्पल घेऊन आपण सर सांगू शकाल का की समजा एखादा विद्यार्थी थर्ड इयरला आहे तर त्याचे सिक्स्थ सेमिस्टरचं, किंवा एखादा विद्यार्थी सेकंड इयरला आहे तर फोर्थ सेमिस्टरचं, आणि फर्स्ट इयरला आहे तर सेकंड सेमिस्टरचा ग्रेड आपण कसा काढणार आहे? तर पहिला प्रश्न जो तुमचा होता की काही टाइम लाईन दिलेली आहे का ही पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी, तर तुम्ही शिफारशीचं वाचन केलं तुम्हाला असं लक्षात येईल की त्यामध्ये सगळी टाइम लाईन दिली आहे. टाइम लाईन काय आहे की 30 जून 2020 पर्यंत महाविद्यालयांना गुणपत्रिका या पाठवायच्या आहे. विद्यापीठामध्ये गुणपत्रिका कशासाठी पाठवायच्या आहे? गुणपत्रिका या जसं मी मगाशीच सांगितलं की दुसऱ्या सत्राचा जर रिझल्ट लावायचा आहे तर पहिल्या सत्राचे आपल्याला काय पाहिजे आहे? गुण पाहिजे आहे. तर ते गुण आम्ही त्या गुणपत्रिकेवरून घेणार आहोत. आपल्याला चौथ्या सत्राचा रिझल्ट लावायचा आहे, परीक्षा न घेता तर तिसऱ्या सत्राच्या गुणपत्रिका आपल्याला घ्यायच्या आहे. त्या सगळ्या गुणपत्रिका आपल्याला 30 जून 2020 पर्यंत महाविद्यालयाकडून
प्राप्त करून घ्यायच्या आहे. त्या प्राप्त झाल्यानंतर 15 जुलै 2020 पर्यंत या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लावायचे आहे. कोणत्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लावायचे आहे की ज्यांची परीक्षा न घेता ज्यांचे आपल्याला रिझल्ट लावायचे आहे. जसं म्हणजे तुम्ही जर आता 8 सत्राच्या म्हणजे इंजिनिअरिंग बाबत जर बघितलं तर दुसरं सत्र, चौथं सत्र आणि 6व्या सत्राचे रिझल्ट हे आपल्याला 15 जुलैपर्यंत लावायचे आहे. आणि ज्या अंतिम वर्षाचे अनुशेष व अंतिम सत्राच्या परीक्षेचे रिझल्ट ज्या होणार आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी पेपर लिहिणार आहे, त्यांचे रिझल्ट हे आपल्याला 15 ऑगस्ट 2020 पर्यंत लावायचे आहे. पुढचं सत्र हे आपल्याला 1 ऑगस्ट 2020 पासून सुरू करायचं आहे. हायर क्लासेस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आणि ज्या प्रथम वर्षाच्या ऍडमिशन जे असतात ते सत्र आपण 1 सप्टेंबर 2020 पासून आपण सुरू करणार आहोत. सर ग्रेडेशन बद्दल ग्रेडेशन बद्दल जे तुमच्या शिफारशीमध्ये दिलं आहे की 50% लगतच्या सत्राचे मार्क आणि 50% हे इंटरनल मार्क, या बेसिसवर जे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत, तर त्याचा निर्णय ते कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं हा निर्णय सक्षम प्राधिकरणामध्ये होणार आहे आणि तो झाल्यानंतर तुम्हाला कळेल. त्या डायरेक्टिव्ह मध्ये सगळं म्हणजे स्टुडंट्सला प्रायरली आपण ते सांगणार आहोत की त्यांचे ग्रेडेशन कसं करणार. सगळं. सर एमईचा एक प्रश्न होता की एक एमईचा विद्यार्थी आहे, तो सेकंड सेमिस्टर आता देणार होता, परंतु आता लॉकडाऊनच्या स्थितीमुळे त्याची स्थिती कशी राहणार एमईच्या एक्झामिनेशनची, आणि त्याचे फर्स्ट सेमिस्टरचे जर बॅक असतील तर मगाशी जो मी कन्सेप्ट सांगितला तो आता 4 वर्ष अभ्यासक्रमाला सांगितला. आता हा तुमचा 2 वर्ष अभ्यासक्रम म्हणजे 4 सत्राचा अभ्यासक्रम आहे. कन्सेप्ट सारखाच आहे. आता त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्राचे जर क्लासेस 1 जानेवारी 2020 ते 13 मार्च 2020 पर्यंत केले असतील तर त्याला परीक्षा द्यायची नाही, त्याचा रिझल्ट हा सरळ आपण जाहीर करू. जो मगाशी मी सांगितला की 50% अंतर्गत सत्र गुण आणि 50% प्रथम सत्राचे गुण आपण घेऊन त्याचा रिझल्ट हा आपण घोषित करणार आहोत. आज समजा तो विद्यार्थी 1 जानेवारी 2020 ते 13 मार्च 2020 पर्यंत जो जुना विद्यार्थी आहे दुसऱ्या सत्राचा, त्याचे पहिल्या सत्राचे विषय निघाले नव्हते, दुसऱ्या सत्राचे विषय निघाले नव्हते, त्यामुळे तो तिसऱ्या सत्राला पोहोचू शकला नाही 19-20 मध्ये. अशा विद्यार्थ्यांच्या कुठल्याही परीक्षा या होणार नाही. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आपण कधी घेणार आहोत, आपण घेणार आहोत 120 दिवसात. परंतु हा एलिजिबल नाही, परंतु याला आपण तिसऱ्या सत्राला प्रवेश करणार आहोत. असं म्हणजे हा असा जो विद्यार्थी आहे तो आपण फर्स्ट आणि सेकंडचे आपण 2/3 सब्जेक्ट काढतो आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करतो की तो प्रोजेक्टला इलिजिबल आहे की नाही. म्हणजे या केसमध्ये तो प्रोजेक्टला इलिजिबल तर होईल, पण 3rd आणि 4th सेमिस्टर मध्ये त्याला फर्स्ट आणि सेकंडचे पेपर काढावे लागतील, नाही तर त्याची डिग्री रिलीज होणार नाही. ओके. पुन्हा एक मला एक फोन होता, तर तो प्रश्न मी तुम्हाला सांगून उत्तर मी सांगू त्यावर की आता कसं आहे की आपल्याला एमई मध्ये माहिती आहे, एमई मध्ये कसं असतं की जो एक्सटर्नल असतो आपला आपलं एमईचं जे डेझर्टेशन आहे त्याला कसं इंटरनल आणि एक्सटर्नल डेझर्टेशन, एक्सटर्नलचं जे आपलं एक्झामिनेशन आहे हा बाहेरचा एक्सटर्नल आपल्या विद्यापीठामध्ये घेऊन ते एक्सटर्नल आपण पूर्ण करतो. आता ते जर शक्य नसेल तर ते सुद्धा आपण ऑनलाईन करणार आहोत, पण त्यामुळे ते रिझल्ट सुद्धा आपण 15 ऑगस्ट 2020 पर्यंत लावू शकतो. म्हणजे परिस्थिती जर नसेल एक्सटर्नल इथं येऊन परीक्षा घ्यायची तर ते आपण झूम ॲपवर वगैरे जे काही ऑनलाईन गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यावर त्याचा सुद्धा आपण डेझर्टेशन घेऊन त्याला सुद्धा आपण रिझल्ट लावणार आहोत. सर आणि जे पीएचडी स्कॉलर आहेत सर आता ज्यांनी आता ऍडमिशन घेतली आहे, तर त्यांचा रिसर्च मेथोडॉलॉजीचा किंवा मॉड्यूल 1 वगैरे जे त्यांना कम्प्लीट करायचं त्यासाठी आपण एक्सटेन्शन देणार आहे का सर? त्यासाठी या किंवा जे पासआउट झाले आहेत आता ज्यांनी शिफारशी, बरोबर आहे, शिफारशीमध्ये सांगितलं आहे की जसं तुम्ही ड्यू असाल तर पण डेट गेली त्याला सगळं आपण 6 महिने एक्सटेन्शन दिलं आहे. म्हणजे तो पुन्हा त्याला अपील वगैरे होऊ शकतो. आणि ज्यांचे डिफेन्स बाकी असतील ते डिफेन्स सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं डिफेन्स घ्यायचे आहे. आता जे आरआरसी वगैरे आहे, आरआरसी वगैरे सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनं घ्यायच्या प्रयत्नात आहोत, ते सुद्धा आपण कम्प्लीट करणार आहोत. आणि जो विषय राहिला आपला की जे विद्यार्थी आता क्विट मागं क्लिअर केली त्यांचे जे क्लासेस आहेत, कोणते क्लासेस म्हणतो आपण त्याला, रिसर्च मेथोडॉलॉजीचे जे क्लासेस आहेत त्यांचे काही पर्सेंट क्लासेस झाले, लॉकडाऊन झालं, कोर्सवर काही पर्सेंट झालं, काही पर्सेंट कोर्सवर व्हायचं आहे, त्या संदर्भात सुद्धा आपण एक डायरेक्शन याबद्दलच निर्गमित केलं आहे. सर जे 50% आपण ग्रेडेशन मध्ये इंटरनल म्हटलेलं आहे,
तर त्याचे काही डायरेक्शन्स आहेत कसं की ते 50% इंटरनल मार्क मुलांना कशाच्या बेसिसवर देण्यात येतील? 50% इंटरनल मार्क कशाच्या बेसिसवर देण्यात आपल्या अभ्यासक्रमिकेमध्ये दिलाय की 20 मार्क तुम्ही कसे घ्यायचे, टेस्ट घ्यायच्या, त्यानंतर तुमच्या अटेंडन्सवर काही तुमचं वेटेज आहे, अटेंडन्स आहे आणि असाइनमेंट्स आहे, तुमच्या टेस्ट आहे, त्या बेसिसवर ते दिलं आहे. तर त्या पद्धतीनं जे अभ्यासक्रमिकेत दिलं त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन करून विद्यापीठाला ते पाठवायचे. एमई बद्दल तर आपण सांगितलंच आहे. एमई मध्ये जर समजा विद्यार्थी आता मागच्या सेमिस्टरमध्ये तो सेकंड सेमिस्टरला होता, तर आता त्याला सेकंड सेमिस्टरची परीक्षा द्यायलाच नाही आहे. तर तो फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट जर बॅकलॉग जरी असेल तरी सुद्धा त्याला जे प्राप्त गुण असतील त्याच्या 50% आपण गुण घेऊ आणि सेकंड सेमिस्टरला इंटरनल असेसमेंट आहे त्याचे 50% घेऊ. असा त्याचा रिझल्ट सेकंड सेमिस्टरचा लागला. आणि तसंही त्याला आपण थर्ड सेमिस्टरला प्रवेश आपल्या प्रोजेक्ट सेमिनारसाठी प्रवेश म्हणजे आता पुन्हा एक प्रश्न तुम्ही विचारणार नाही. तो प्रश्न असा आहे की समजा आपण दुसऱ्या सत्राला त्याचा रिझल्ट लावला है ना, 50% बॅक परफॉर्मन्स आणि 50% हा दुसऱ्या सत्राचे इंटरनल अंतर्गत सत्र गुणावर जर रिझल्ट लावला आणि समजा त्या विद्यार्थ्याला जर तो रिझल्ट मान्य नसेल, त्याला जर वाटत असेल की माझं नुकसान यामध्ये झालं, तर अशा केसमध्ये तो विद्यार्थी जेव्हा आपल्या या परीक्षा होणार आहेत त्यामध्ये सुद्धा तो अपियर होऊन आपला पुन्हा जो ग्रेड आहे तो इम्प्रूव्ह करू शकतो. असं नाही की त्याचा रिझल्ट आपण लावला तो पास झाला किंवा फेल झाला, जे काही असेल ऑप्शनल एक्झाम पुन्हा एक्झाम राहील. त्याची जर इच्छा असेल त्या परीक्षेला बसायला सुद्धा आपण त्याला संधी देणार आहोत. हे शिफारशीमध्ये सांगितलं. सर, त्या ऑप्शनल एक्झामिनेशनचा शेड्यूल बॅकलॉगच्या आधी राहील की नंतर राहील? ह्या 120 दिवसामध्ये होईल ते. अच्छा. याचा अर्थ आपण सर त्याला त्याच्यासाठी संधी उपलब्ध करून देऊ. अनेक संधी उपलब्ध आपण आणि तसंही तो विद्यार्थी आता कसा आहे की फर्स्ट सेमिस्टर एमईला जर त्याचे सब्जेक्ट बॅक असतील आणि सेकंड सेमिस्टरची एक्झाम होऊन नाही राहिली, या दोन्हीचा आपण 50-50 करून जो काही रिझल्ट लागेल आणि त्याला अजून थर्ड सेमिस्टरला आपण प्रवेशित करूनच आलो आणि जर त्याला ऍक्सेप्ट नसेल तर तो एक्झाम देईलच. पण खरं म्हणजे त्या विद्यार्थ्याचं या प्रोसेसमध्ये त्याला थर्ड सेमिस्टरला एक्झामला तसंच त्याला म्हणजे संधी भेटते म्हणजे प्रवेश घेण्याची, जेणेकरून तो प्रोजेक्टचे काम चालू करतो. अजून काही पेशाचा एक विद्यार्थी आहे तर त्याचं 8 सेमिस्टर झालेलं आहे, पण तो कॅरी ऑन लागत त्याचं थर्ड सेम किंवा फोर्थ सेमचे काही बॅकलॉग्स राहिलेले आहेत. तर आपण जसं बोललो की 5th, 6th, 7th होणार आहे, तर थर्ड आणि फोर्थ पण होईल. तो विद्यार्थी कसा आहे, कॅरी ऑनचा आहे. कॅरी ऑनचा विद्यार्थी आहे. त्यानं जर परीक्षा फॉर्म भरला असेल, लक्षात घ्या, त्यानं जर तेव्हा भरायला पाहिजे होता परीक्षा फॉर्म जर भरला असेल तर त्याची परीक्षा आपण घेतली असती. कॅरी ऑन म्हणजे खूप मला वाटते 10 वर्षाच्या अगोदर 10 वर्षाच्या अगोदरचा जो विद्यार्थी आहे, पण त्याला यामध्ये संधी द्यायला काही हरकत नाही. ती सुद्धा आपल्याला बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मध्ये तो निर्णय घ्यावा लागेल. कारण कसा आहे, तो कॅरी ऑनचा आहे, ते सगळे सत्र निघाले, फक्त एकच सत्र त्याचं निघालं नाही. त्यामुळे तो निर्णय आपण बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मध्ये घेऊ किंवा या विद्यार्थ्याबाबत आपण काय करायला पाहिजे. कारण ही कसं आहे की रेअर केस आहे, रेअर केस आहे. त्यामुळे तो निर्णय आपण बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मध्ये घेऊ. सर, एखाद्या विद्यार्थ्याने जर का चुकून फॉर्म भरला नसेल तर आता तो 15 दिवसात भरू शकतो? शिफारशीमध्ये हे सुद्धा सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसेल त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा तुम्ही फॉर्म उपलब्ध करून घेऊन त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नका. त्यामुळे आपण ते सुद्धा त्यांना सुद्धा संधी देणार आहोत. पुन्हा त्यांचे फॉर्म वगैरे भरून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत फॉर्म भरले नसेल त्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देणार आहोत फॉर्म भरायची. सर, अदर देन इंजीनियरिंग एक क्वेश्चन क्यूरेटिव स्टूडेंट्स की, उसका डिप्लोमा चालू है एनुअल पैटर्न, उनका भी एग्जाम मिस हो जाए. डिप्लोमा चालू है मतलब ये डिप्लोमाचा कोर्स आहे सर, 2 वर्षाचा आणि अॅन्युअल पॅटर्न आहे. एनुअल पैटर्न तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं व्हॅल्युएशन कशा बेसिसवर करण्यात येईल. आता पुन्हा एक गोष्ट अशी आहे की अॅन्युअल पॅटर्नचा विद्यार्थी आहे, 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, 2 इयरचा अभ्यासक्रम आहे, अॅन्युअल पॅटर्नचा विद्यार्थी आहे. आता अॅन्युअल पॅटर्न मध्ये कसं आहे की परीक्षा त्याला सत्र नाही म्हणजे तो आता पहिल्यांदा परीक्षा देतोय. पहिल्यांदा परीक्षा देतोय. त्यानं क्लासेस केले आहे, 13 मार्च 2020 पर्यंत त्यानं क्लासेस केले आहे. त्याचं सत्र नसल्यामुळे त्याची अगोदर परीक्षा झाली नाही, त्याची पहिल्यांदा परीक्षा होणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांचा कसा आहे, अशा विद्यार्थ्यांचा आपल्याला रिझल्ट लावायचा आहे. तो कसा लावायचा रिझल्ट त्यामध्ये शिफारशीमध्ये सांगितलं आहे. जे विद्यार्थी
इयरली पॅटर्न मध्ये असतील आणि अशा विद्यार्थ्यांचे जर तुमच्याकडे 17 गुण उपलब्ध, अशा विद्यार्थ्यांचे जर तुम्हाला प्रिव्हियस परफॉर्मन्स जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल, लक्षात घ्या प्रिव्हियस परफॉर्मन्स आपल्याकडे उपलब्ध नाही, कारण तो सेमिस्टर पॅटर्न मध्ये नव्हता, पहिल्यांदा तो परीक्षा देणार आहे. मग आपण काय त्याला 12वीचा घ्यायचा काय नाही, 12वीचा घ्यायचा नाही. तर अशा विद्यार्थ्यांचे जे 17 गुण असतील, 17 गुणावर 100% त्याचा रिझल्ट लावायचा. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, 80-20चा जर पॅटर्न असेल, त्याला इंटरनल जर 20 पैकी 10 मिळाले असेल तर त्या सब्जेक्टमध्ये त्याला 80 पैकी 40 मार्क मिळेल, अशा पद्धतीने त्याचा रिझल्ट लावायचा. ही शिफारशीच दिला, त्यामुळे मी स्पष्ट करू शकतो. सर, प्रश्न जवळपास आपल्याला जे आलेले होते जवळपास 200-250 प्रश्न होते, पण सारख्या स्वरूपाचे असल्यामुळे आपण जे प्रश्न मुलांना आलेले होते ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आज केलेला आहे. तर सर्वात प्रथम सर, मी आमच्या सर्वांच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपले आभार मानतो की आपण सर आज मुलांमध्ये जे संभ्रमाची स्थिती होती ती दूर करण्याचा आपण एक प्रयत्न केलेला आहे. पुढेही सर मला माहिती आहे की जसे जसे मुलांना प्रश्न येतील तसे तसे विद्यापीठाच्या माध्यमातून डायरेक्शन्स देऊन किंवा बाकी नोटिफिकेशन काढून सुद्धा आपण त्यांना प्रॉपर गायडन्स करणारच आहोत. पण तरी आज आपण जो एक लहान संवाद आमच्यासोबत साधला आहे सर, आणि मुलांचे जे क्वेरीज आपण सॉल्व्ह केल्या त्यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे. मी आपले सुद्धा आभार व्यक्त करतो की आपण सगळ्या विद्यार्थ्यांकडून प्रश्न गोळा केले, प्रश्न संकलित करून त्याचं तुम्ही फिल्टरिंग केलं आणि फिल्टरिंग करून जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही त्या प्रश्नावर तुम्ही प्रश्न विचारून त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही माझ्याकडून करून घेतला. त्याबद्दल मी तुमचे खरोखर या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच मी एक सूचना विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो की त्या शिफारशीमध्ये असं सांगितलं आहे की एक आपली हेल्पलाईन असायला पाहिजे. तर आपण या संदर्भामध्ये हेल्पलाईन सुद्धा तयार केली आहे आणि ही हेल्पलाईनचे नंबर हे विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे. तुम्ही जर त्या वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही त्या नंबरवर कॉल केले तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या संदर्भात मिळू शकते. धन्यवाद. धन्यवाद.